नमस्कार मित्रांनो, पहिली घरचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे। तर विषय आपला गणित आहे। गणिताचा आपला 21वा दिवस आहे। तर आज आपण आकृतिबंध हा वेगवेगळ्या वस्तूंचा करणार आहोत। वेगवेगळ्या वस्तू ठेवून आपण त्यांचा आकृतिबंध शिकणार आहोत आणि बेरीजचा आज आपला 3रा दिवस आहे। तर बेरीज आपण कशी करणार आहोत? बोटावर मोजून बेरीज करणार आहोत। तर महत्त्वाची गोष्ट, सकाळी आपले 3 व्हिडिओ येत असतात। मराठी, गणित, इंग्रजीचा घरचा अभ्यास असतो। शाळेतून आलेल्या मराठीचा घरचा अभ्यास करायचा आणि पहाटे 5ला उठून इंग्रजी आणि गणिताचा घरचा अभ्यास करायचा। कारण आपले 3 व्हिडिओ असतात 3 विषयाचे। असं नाही की मराठी फास्ट आलं म्हणून गणित मागं राहिलं म्हणून इंग्रजी मागं राहिलं। वेगवेगळ्या टेक्निकनं मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे, गणित शिकवणार आहे। तर हे 3 व्हिडिओ सलग नाही पाहिजे आणि मोबाईल लांब ठेवायचा, वही पेन्सिल घेऊन चला आता घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आकृतिबंध शिकणार आहोत। आकृतिबंध म्हणजे काय? जेव्हा एकाच प्रकारचे आकार, आकृत्या, नक्षी, अंक, संख्या हे पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येतात, त्याला आकृतिबंध म्हणायचं। आता जवळपास आपला एक खेळ असतो बघा, 2 छापे 1 बुक्की, 2 छापे 1 बुक्की। असं तुम्ही खेळत असताना किंवा टाळ्या, ओमशाही, मिनूशाही, बाबाशाही हे खेळ खेळतात। हा खेळ खेळत असताना तुमचा जो टाळ्या वाजवायचा हा क्रम असतो, एक उभी, एक आडवी आणि एक समोर टाळी, ही जी खेळ आहे यालाच आकृतिबंध असं म्हणतात, काही वेगळं नाही। आता इथे बघा किती सोपं आहे आकृतिबंध। सगळ्यात सोपा घटक कोणता आहे? तर आकृतिबंध आहे। हा एक प्रकारचा खेळच आहे। आता इथे बघा 3 अंडे आहेत, 1 2 3, 3 अंडे झाले की 1 बाहुली। इथं 3 अंडे झालं की 1 बाहुली, 3 अंडे झालं 1 बाहुली, पुन्हा 3 अंडे झालं 1 बाहुली, 3 अंडे झालं 1 बाहुली, पुन्हा 3 अंडे झालं 1 बाहुली, 3 अंडे झालं 1 बाहुली, 3 अंडे झालं 1 बाहुली। म्हणजे ह्यात हे 3 आकार सारखे आहेत, ह्यांचा क्रम काय? 3दा आले। 3 आल्यानंतर ही लाल रंगाची बाहुली आली, पुन्हा हे 3 जण आले, पुन्हा लाल रंगाची बाहुली आली, पुन्हा हे 3 जण आले, लाल रंगाची बाहुली आली। हा एकदम सोपा असा खेळ, याला म्हणायचं आकृतिबंध। आता पुन्हा आकृतिबंधाचं पुढचं उदाहरण बघा, 3 लाल टिकल्या, 3 लाल टिकल्या झाल्यावर पुन्हा 3 निळ्या टिकल्या आल्या, पुन्हा 3 लाल टिकल्या आल्या, पुन्हा 3 निळ्या टिकल्या आल्या, पुन्हा किती लाल टिकल्या येणार आहे? पुन्हा 3 लाल टिकल्या येणार, पुन्हा 3 निळ्या टिकल्या येणार। असं कितपर्यंत होणार? जोपर्यंत वहीची शेवटचं टोक येत नाही। आता परीक्षेमध्ये काय करतात, तुम्हाला एवढं टिकल्या देतात आणि पुढच्या टिकल्या सांगा म्हणतात। मग तिथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बाबा इथं लाल टिकल्या आहेत, पुन्हा 3 निळ्या टिकल्या आहेत, पुन्हा 3 लाल टिकल्या आहेत, पुन्हा 3 निळ्या टिकल्या आहेत। म्हणजे पुढे काय असणार आहे? पुन्हा 3 लाल टिकल्या आणि पुन्हा 3 निळ्या टिकल्या असणार आहेत। मुलांनो, हा सुद्धा आकृतिबंध खूप महत्वाचा आहे बघा। आता हा पेन आहेत, ह्या पहिल्या आकृतीमध्ये हा पेन कसा आहे? असा आहे बघा, वर तोंडायचं, बरोबर आहे का? पुन्हा नंतर तो पेन कसा झाला? ह्या आकृतीमध्ये आडवा झाला। ह्या आकृतीमध्ये हा पेन कसा झाला? असा आडवा झाला। ह्या आकृतीमध्ये कसा झाला? पालथा झाला। हा पेन असा पालथा झाला। ह्या आकृतीमध्ये पुन्हा आडवा झाला, पण तो त्याचं कुठं आहे? इकडच्या बाजूला आहे। पुन्हा हा पेन फिरून वरच्या दिशेला गेला आणि पुन्हा हा पेन फिरून आडव्या दिशेला गेला, पण त्याचं तोंड इकडच्या बाजूला आहे। तुम्हाला हेच गणित अजून एकदा सांगते। आता हा पेन आहे, ह्या पेनाचा हा पुढचा भाग आहे। आता हा पुढचा भाग कुठं आहे? वर आहे, बरोबर आहे का? आता पुढच्या आकृतीमध्ये बंद काय झाला? हा असा आडवा झाला, पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा पालथा झाला, पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा हा ह्या दिशेला आला आणि पुढच्या आकृतीमध्ये वर गेला आणि ह्या आकृतीमध्ये पुन्हा आडवा झाला। म्हणजे पेन कसा फिरतोय रे? हे बघा, ह्या दिशेनं असा गोल फिरतोय। पेन कसा फिरतोय? ह्या दिशेनं असा गोल फिरतोय आणि प्रत्येक आकृतिबंधामध्ये त्याचं तोंड हे वेगवेगळ्या दिशेला आहे, म्हणजे उजव्या बाजूलाच उजव्या दिशेनं तो फिरत आहे। आता या आकृतिबंधाचं निरीक्षण करा तुम्ही। 4 लाल बाहुल्या आहेत, 4 लाल बाहुल्या, 4 हिरवी कासव। नंतर एक संख्या कमी झाली, 4 मधून 1 गेला, 3 राहिले, 3 बाहुल्या, 3 कासव। आता याच्यातून 1 कमी झाला अजून, लाल 4 होत्या, 3 झाल्या, 3 च्या 2 झाल्या, 2 बाहुल्या,
2 हिरवे कासव. आता पुढं काय येणार रे? 4चं उलटी संख्या फिरायली बघा. 4चं 3, 3चं 2, 2चं पुन्हा काय होणार इथं? 1 लाल बाहुली आणि 1 कासव. आता हे करण्यासाठी इथलं उत्तर जर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या ज्या इथले ज्या बाहुल्या आहेत त्या तुम्हाला नीट बारीकीनं बघावं लागणार आहेत. जर तुम्हाला इथलं उत्तर पाहिजे असेल तर काय करावं लागणार आहे? ह्या बाहुल्यांचा आधी क्रम नीट लक्षात घ्यावा लागेल. 4, 3, 2, 1. हे 4 म्हणून हे 4, हे 4 म्हणून हे 4, हे 2 म्हणून हे 2 आणि इथं सुद्धा मग 1 1 येईल. आता या आकृतीबंधामध्ये बघा 3 पुसी कॅट आहेत. 3 कॅट 2 अंडे, 3 मांजर 2 अंडे, 3 मांजर 2 अंडे, 3 मांजर 2 अंडे, 3 मांजर 2 अंडे. आता याच्या पुढे तुम्हाला असं दिलेला असतो क्रम. पुढे म्हणतात काय असेल याच्या पुढं? तर सोपं आहे. 3 मांजर 2 अंडे, कारण की आपण सुरुवातीला निरीक्षण करायचं की कसं रचना यायची, कारण की हाच क्रम शेवटपर्यंत राहणार आहे आणि ह्याच सारख्या वस्तू असणार आहेत. इतकं सोपं आहे. सारख्याच वस्तू सारखाच क्रम. मग पुढं काय असणार आहे? असाच क्रम असणार आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला ह्याचं बारीक निरीक्षण करावं लागणार आहे. आता हा आकृतीबंध पहा. आता हे सगळे सारख्या आकाराचे गजगे आहेत, पण याच्या रंगामध्ये बघितलात तुम्ही तर निळा आणि जांभळा, निळा आणि जांभळा. आता हे सारखे रंग मधल्या बाजूला आहेत बघा. जांभळा जांभळा, निळा निळा, जांभळा जांभळा, पुन्हा इथं चुकलंय हा, पुन्हा निळा आणि पुन्हा जांभळा. मग आता इथं काय राहणार आहे रे? इथल्या बाजूला पुन्हा काय राहणार? जांभळा निळा. याचं नीट निरीक्षण करा. मधल्या बाजूचे रंग हे सारखे आहेत. मधल्या बाजूचा रंग हा सारखा आहे. निळा जांभळा, पुन्हा जांभळा, पुन्हा निळा, निळा निळा, जांभळा जांभळा, निळा निळा. मग आता इथं काय राहणार आहे? जांभळा आहे. जांभळा सारखाच इथं जांभळा राहणार, पुन्हा निळा राहणार. आता इथे निळा आहे म्हणून पुन्हा कसं राहणार? इथं निळाचा रंग राहणार आणि पुन्हा जांभळा. आता ह्याला हा आकृतीबंध कशावरून आहे? आकार तर सारखे आहेतच, पण इथं रंगांचा आकृतीबंध आहे बघा. रंगानं कॉम्बिनेशन आहे. आता नीट निरीक्षण जर तुम्ही केलं पटकन वाटते काय फरक आहे? वाटते 1 2 1 2 रंग आहेत, पण ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या रंगती संगतीमध्ये सुद्धा फरक आहे. सारखे रंग मधल्या बाजूला आहेत. हे बघा सारखे रंग जे आहेत ते मधल्या बाजूला आलेले आहेत आणि अशा प्रकारे हा रंगाचा आकृतीबंध तयार झालाय. आता हे माशांचा आकृतीबंध आहे बघा. ही एक आडवा मासा आहे, एक उभा आहे. एक मासा आडवा उभा, आडवा उभा, आडवा उभा, आडवा उभा, आडवा उभा, म्हणजे पुढे कसं असणार आहे? आडवा उभा, आडवा उभा, आडवा उभा, आडवा उभा. हा साधा खूप सोपा आकृतीबंध आहे. आता हा सुद्धा माशांचाच आकृतीबंध आहे. जर तुम्ही बारीकीने निरीक्षण केलं तर माशाचं शेपूट इकडे, तोंड इकडे, तर उलटा झाला मासा. तोंड तिकडे झालं, शेपूट इकडं, पुन्हा शेपूट इकडं, तोंड इकडं, तोंड इकडं, पुन्हा शेपूट इकडं, तोंड शेपूट, तोंड शेपूट, तोंड शेपूट, तोंड शेपूट, तोंड शेपूट, तोंड शेपूट, म्हणजे एक एक मासा काय झाला? उलटा पलटा झालेला आहे. आता इथं काय असणार आहे? माशाचं तोंड, पुन्हा इथं शेपूट, पुन्हा माशाचं तोंड, पुन्हा शेपूट, पुन्हा तोंड, पुन्हा शेपूट, पुन्हा तोंड, पुन्हा शेपूट, असं तुम्हाला क्रम लावायचा आहे. तिथं परीक्षेमध्ये तुम्हाला एवढा क्रम लिहून दिलेला असतो. पुढचा क्रम लावा म्हणून सांगतात. मग तेव्हा तुम्हाला क्रम लावत असताना ह्या संख्या, ह्या माशांच्या तोंडाचा क्रम लक्षात घेऊन मग पुढचा क्रम लावा लागेल. आता बाळांनो ह्या आकृती क्रमामध्ये बघा, एक बाहुला 3 पुसीकॅट, एक बाहुला 3 पुसीकॅट, एक बाहुला 3 पुसीकॅट, एक बाहुला 3 पुसीकॅट. मग इथं काय असणार आहे रेच्या पुढं? एक बाहुला 3 पुसीकॅट, एक बाहुला 3 पुसीकॅट, एक बाहुला 3 पुसीकॅट, एक बाहुला 3 पुसीकॅट. आता ह्याचा पुढचा क्रम सुद्धा असाच असणार आहे. किती सोपं आहे बघा बरं. आता मित्रांनो ह्या आकृती बंद मध्ये बघा 4 लाल टिकल्या आहेत, बरोबर आहे का? 4 लाल टिकल्या, पुन्हा 3 निळ्या टिकल्या, पुन्हा 2 पिवळ्या टिकल्या, पुन्हा 4च्या उतरता क्रमाला 3 लाल टिकल्या, 2 निळ्या टिकल्या. मग इथं एक कोणत्या रंगाची टिकली येणार? पिवळ्या रंगाची. इथं एक टिकली येणार, म्हणजे इथून इथपर्यंत उतरता क्रम आहे 4 3 2. पुन्हा इथं कसं येणार? 2 3 2 1. पण एक रंग हा कोणता येणार? आपला पिवळा रंग इथं येणार. आता इथं
आकृतिबंध कशाचा आहे? आकाराचा, रंगाचा आणि अंकांचा पण आहे. 4 3 2 3 2 1. मग आता इथं रंग कोणता येणार? पिवळा रंग येणार. मुलांनो, आता आपल्याला बेरीज करायची. 5 अधिक 4. 5 अधिक 4 आता ही बेरीज करायची आपल्याला. 5 अधिक 4 ही बेरीज आता करणार आहेत आपण. पण आता कोणतीच वस्तू नाही वापरायची आपल्याला, कारण की आपल्याकडे वस्तूच नाहीत. तुम्ही शाळेत आहेत, बाहेर आहेत, मग अशा वेळेला तुम्हाला वस्तू कोण देणार आहे? मग अशा वेळेला आपण आपल्या बोटांचा वापर करून बेरीज करणार आहोत. आता हे किती आहेत? 5. हे मी काढले 5 बोट. हे किती आहेत? 4. हे किती आहेत? 4. ह्या हाताचे 5 घेतले, ह्या हाताचे 4 घेतले. आता किती बोट झाले मोजूत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती बोट झाले? 9. इथं मी 9 लिहिते. आता ह्या गणितामध्ये बघा, ह्या हाताचे 3 बोट घेतली मी. अधिक, अधिक म्हणजे मिसळायचे. काय मिसळायचे आपल्याला? 3 मध्ये हे 2 मिसळायचे, हे 2 मिसळायचे, हे 3 आणि हे 2. आता एकूण सगळे किती बोट झाले माझे? 1 2 3 4 5. किती बोट झाले माझे सगळे? 5. इथे लिहिते मी 5. तुम्हाला हे गणित लिहायचे बरं का तुमच्या वहीवरती. माझ्यासारखं छान सुटसुटीत लिहायचे. आता हे गणित काय सांगायले की बाबा, ह्या 4 मध्ये 4 अधिक, अधिक म्हणजे मिसळ. काय मिसळ ह्या 4 मध्ये? हे 3 मिसळ. आता हे घेतले मी 4 बोट. 1 2 3 4 आणि हे घेतले मी 3 बोट, हे 3. आता सगळे मिळून किती बोट झाले माझे? 1 2 3 4 5 6 7. सगळे मिळून माझे किती बोट झाले रे? 7 बोट झाले. ठीक आहे. आता इथं मी 7 उत्तर लिहिते. 4 अधिक 3 बरोबर माझे किती झाले? 7. आता हे बघा बाळांनो, हे 3 म्हणजे 3 बोट. 1 2 3 अधिक, अधिक म्हणजे मिसळा. काय मिसळा? ह्या 3 मध्ये हे 2 बोट मिसळा. मग आता सगळे बोट माझे किती झाले? 1 2 3 4 5. सगळे मिळून माझे किती बोट झाले रे? 5 बोट झाले. आता इथे मी लिहिते 5. म्हणजे 3 अधिक 2 बरोबर किती झाले? 5. हे बघा इथे लिहिले मी 5. आता हे गणित काय म्हणत आहे की बाबा 5 बोटामध्ये मिसळ. अधिक म्हणजे मिसळ. एकत्र आण. काय एकत्र आण? 5 मध्ये 4 मिसळ. आता हे आहेत 5 आणि हे आहेत 4. हे आहेत 5 आणि हे आहेत 4. दोन्ही मिळून किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. दोन्ही मिळून किती झाले आपले? 9. आता इथं 9 लिहू का? हे बघा, हे झाले 9. इथं मी बरोबर 9 लिहिते. आता इथं झाली अडचण. आता 6 म्हणले. 6 म्हणजे एवढे बोट झाले. पण ह्या हाताला माझ्या 5च बोट आहेत. ह्या हाताला माझ्या किती बोट आहेत? 5च. मग मी काय करणार? अशा वेळेला कांड्या घेणार. आपण मोजायला शिकलोत ना. 1 2 3 4 5 6. इथे मी किती घेतले? 6 कांड्या घेतले. बघा इथं संपल्या म्हणून मी इथं अंगठा ठेवलेला आहे. इथं अंगठा का ठेवला मी? म्हणजे 6 कांडे इथं संपले. 1 2 3 4 5 6. आणि ह्या 6 कांड्यामध्ये मला किती मिसळायचे? हे 3 कांडे मिसळायचे. 1 2 3. ह्या 6 कांड्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9. माझे सगळे मिळून किती कांड्या झाल्या? मग 9 कांड्या झाल्या. किती कांड्या झाल्या? 9 कांड्या झाल्या. इथं 9 कांड्या लिहिते. म्हणून मी सुरुवातीला पासून म्हणत होते की माझ्यासोबत तुम्ही मोजत जावा. हे मोजता येणं खूप महत्वाचं आहे. 1 2 3 4 5 6. आता इथं मी लिहिलं 6. आता हे गणित आहे 4 अधिक 4. सोपं आहे. ह्या हाताच्या 4 बोटामध्ये अधिक करायचे आपल्याला, मिसळायचे. ह्या हाताचे 4 बोट. 4 अधिक 4 किती झाले एकूण सगळे बोट? 1 2 3 4 5 6 7 8. सगळे मिळून किती बोट झाले माझे? 8 बोट झाले. लिहू का इथं? 8. हे बघा इथं पण मी लिहिले 8. आता इथं बघा 5 आहेत. किती आहेत हे?
5. 5 मध्ये मिसळायचे आहेत आपल्याला. काय मिसळायचे? 2 बोटं मिसळायचे. ह्या 5 मध्ये 2 बोटं मिसळायचे. आता सगळे बोटं मिळून किती झाले? 1 2 3 4 5 6 7. सगळे बोट मिळून किती झाले आपले? 7 बोट झाले. बरोबर आहे का? आता इथं मी 7 लिहिणार. आता हे आहेत 4. बरोबर आहे का? 4 बोटं काढली मी. 1 2 3 4 आणि इथं काढले 3 बोटं. 1 2 3. आता सगळे मिळून किती बोट झाले माझे? 1 2 3 4 5 6 7. किती सगळे झाले? 7. आता हे 7 मी इथं लिहिणार आहे. आता हे गणित आपण कसं वाचणार? 4 अधिक 3 बरोबर 7. 4 अधिक 3 बरोबर 7. आता इथं बघा 3 आहेत आणि खाली आहेत 7. आता 3चे 3 बोटं काढले मी. 1 2 3. 3चे 3 बोटं काढले. पण आता ह्या हाताला तर 5च बोट आहेत. मग 7 कसं काढणार मी? कांड्या काढायच्या अशा वेळेला. 1 2 3 4 5 6 7. इथं काय 7 कांड्या संपल्या म्हणून मी इथं अंगठा ठेवलाय बघा. असं मोजायला यायला पाहिजे तुम्हाला. इथं मी अंगठा का ठेवला? कारण की 7 कांड्या इथं संपल्या. 1 2 3 4 5 6 7 आणि इकडं 3 बोटं काढले. 3 बोटं. आता मी मोजू का? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सर्व मिळून किती कांड्या झाल्या आपल्या? 10. किती कांड्या झाल्या? 10. आता या गणितामध्ये बघा, हे आहेत 4 आणि हे आहेत 6. पण ह्या हाताला माझ्या 5च बोट आहेत. मग मी काय करणार? कांड्या घेणार. 1 2 3 4 5 6. इथं माझ्या 6 कांड्या संपलेल्या आहेत आणि हे 4 बोटं. आता सगळे बोटं मिळून किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्या 6 कांड्या आणि हे 4 बोटं मिळून माझे किती झाले? 10 झाले. आता मी इथं 10 लिहिते. 10 अजून आपण शिकलेलो नाहीयेत तरी सुद्धा 10 उत्तर आले म्हणून आपण लिहित आहोत. आता हे गणितामध्ये काय म्हणाले? 2 अधिक 1. 2 मध्ये किती मिसळायचं आहे आपल्याला? 1 मिसळायचं आहे. 2 मध्ये किती मिसळायचे? 1. तर किती झाले आपले? 3. 1 2 3. 1 2 3. किती झाले सगळे मिळून आपले? 3. म्हणजे 2 अधिक 1 बरोबर 3. इथं लिहू का 3? आता या गणितामध्ये बघा 4 अधिक 3. हे बघा हे किती आहेत? 1 2 3 4. हे किती आहेत? 3. 1 2 3. आता सगळे बोट मिळून किती बोट झाले? 1 1 2 3 4 5 6 7. सगळे मिळून किती बोट झाले आपले? 7. 7 लिहू का इथं? हे बघा इथं मी लिहिले 7. तुम्ही पण लिहिलं का? हे बघा 4 अधिक 3 बरोबर 7. मुलांना तुम्हाला हे गणित लगेच समजणार नाहीत. फक्त मी गणित कशासाठी करायले की तुम्हाला बेरीज म्हणजे काय एवढं जरी कळलं तर खूप झालं. कारण की आपल्याला बेरजेची गणित खूप शिकायची आहेत. फक्त आता हे तुम्हाला ओळख करून दिली की याला बेरजेची गणित म्हणतात. की मिसळलं जातं, फेविकॉलनं चिटकवलं जातं, त्याला बेरीज म्हणतात. तर हे आहेत 2 आणि हे आहेत 5. आता ह्या दोघांना आपल्याला मिसळायचे. का बरं मिसळायचे? कारण की इथं अधिकचं चिन्ह आहे. यांना एकत्र आणायचे. आता हे 2 म्हणजे 1 2 3 4 5 6 7. हे सगळे मिळून किती झाले आपले? 7. इथं मी 7 लिहिते. हे बघा इथं मी लिहिले 7. आता इथं बघा 4 अधिक 4. हे आहेत 4 आपले. 4 अधिक अधिक म्हणजे मिसळायचं. मिसळायचं काय मिसळायचे? याच्यामध्ये अजून 4 मिसळायचे. आता हे 4 अधिक 4 किती झाले? सगळे बोट मोजूत आपण. 1 2 3 4 5 6 7 8. दोन्ही बोट मिळून किती झाले माझे? 8 बोट झाले. इथं लिहिले मी 8. आता मित्रांनो चला आता आपल्याला संख्यापट्टी वाचायची. 1
2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता मित्रांनो मी एक संख्या लपवलेली, अशी संख्या लपवली की जी 6च्या पुढे आहे, 8च्या मागे आहे, 6 आणि 8च्या मध्ये आहे. अशी कोणती संख्या रे? ठणठण 7. 7 संख्या अशी आहे की 6च्या पुढे आहे, 8च्या मागे आहे, 6 आणि 8च्या मध्ये आहे. आता मित्रांनो मी अशी एक संख्या लपवली की जी 2च्या पुढे आहे, 4च्या मागे आहे आणि 2 आणि 4च्या मध्ये आहे. अशी कोणती संख्या लपवली रे मी? बघूत का आता? काढू. ठणठण 3. 3 अशी संख्या आहे की जी 2च्या पुढे आहे, 4च्या मागे आहे आणि 2 आणि 4च्या मध्ये आहे. आता मित्रांनो मी एक अशी संख्या लपवली की जी 5च्या पुढे आहे, 7च्या मागे आहे, 5 आणि 7च्या मध्ये आहे. कोणती आहे ती संख्या? काढू. चला, ह्या पद्धतीने आपल्याला रोज उजळणी म्हणायची आहे, कारण की आपल्याला जर गणित आपण ह्या पद्धतीने केले, ह्या पद्धतीने जर आपण बोटावर कांड्यावर जर मोजले तर आपल्याला फास्ट गणित येतात, मोठे मोठे गणित लवकर होतात. म्हणून ह्या पद्धतीने मोजायचं. चला माझ्यासोबत सगळ्यांनी मोजायचं. आपला डावा हात घ्या, डाव्या हाताचा अंगठा करंगळीवर ठेवायचा. इथं मी मुद्दाम इथं अंक टाकलेले आहेत की तुम्हाला कोणत्या अंकाचं कोणतं बोट हे कळावं म्हणून. 1. चला माझ्यासोबत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता रोज एकदा तुम्हाला तुमच्या हातावर ही अशा रेषा मारून संख्या उजळणी लिहायची. चला आता शेवटचा आजचा अभ्यास आपला उजळणी लिहायची. माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजळणी. लिहूयात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1
2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा, मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला.